सगळं आवरून घ्या. जानकी, काय ग, काय झालं रमावतीला? तू बोललीस बाबांशी? बोलले, पण भवानी माईचा विषय नाही काढला यांनी. बाकीच काही काही बोलत राहिले. कदाचित त्यांना तुला सांगायचं नसेल. तू आत्याजीशी बोललीस? हो, आणि त्यांनीच मला सांगितलं की भवानी माई सांगितलंय की येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे जिंकून येतील म्हणून. काय? काय झालंय अहिल्या? काय एवढी चिडचिड करतेस? या परशु भाऊ मी चांगलीच अद्दल घडवणार आहे. आता काय केलं त्यांनी? विश्वासघात केलाय त्यांनी माझा. एक मिनिट. म्हणजे नक्की काय केलंय जरा स्पष्टपणे सांगशील? आणि मुख्य म्हणजे जरा शांत हो. कशी शांत होऊ मी? कशी शांत? अरे कसला विचार करतोयस एवढा? काही नाही आतेबाई. बरं मला एक सांग, भवानी माई नक्की काय म्हणाली? आतेबाई, मला वाटतं हाच प्रश्न तू वाकणेसांना विचारलास आणि त्यांनी तुला उत्तर दिलंय. हो, तू निवडणुकीत जिंकणार असं ती म्हणाली, हे मला कळलंय. हेच तर विचारायला गेलो होतो. आणखी काही नाही बोलली ती? नाही, आणखीन काहीच नाही बोलली. पण जानकी तर मला म्हणत होती की तू फार काळजी करतोय हल्ली तिची. आतेबाई, जानकी कधी काळजी करत नाही माझी. जी करण्याचं व्यसनच लागलंय तिला. बरं, अरे त्या अहिल्याच्या प्रचाराचं सगळं नीट चालू आहे ना? म्हणजे मदत करतोयस ना तू तिला? तिचं एक सारखं रडगाणं चालू असतं. अरे बरी आठवण केलीस. हो, आम्ही पोचतोच आहे. अर्ध्या तासात तिथे. हो, तिथून निघूया पुढे. मग आपण सगळेच जण जाऊया. ओके, बाय. आज ऑफिसात लवकर नाश्ता झाला? छे, ऑफिसला सुट्टी आहे, काही काम नाही. मग आज कुठे? सहलीला? हो, अहिल्या बरोबर चाललोय सहलीला, तिच्या मतदारसंघात. काय? हा, आज तिची सभा आहे सगळ्यांसमोर. व्यासपीठावरनं बोलणार आहेत आज बाईसाहेब. म्हणलं आपणही हजेरी लावावी. भाऊजी बोलवलंत मला? काही काम होतं का? जरा बोलायचं होतं तुझ्याशी. मग बोला की. कशी आहेस तू सुमित्रा? म्हणजे तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी? हो, मी अगदी बरी आहे. आणि शू कसा वागतोय तुझ्याशी? म्हणजे त्याने जे लग्न केलं ते सगळं सोडून दे, मी नंतर पाहणारच आहे त्याच्याकडे. पण ते तरीही बरा वागतोय ना तुझ्याशी? हो. आणि ती मुलगी सुगंधा, ती पण बरी वागते ना तुझ्याशी? हो भाऊजी, माझी तिच्याबद्दल कसलीही तक्रार नाहीये. तिचं काम करत असते आणि आता मी मस्त रमलीये चिव मध्ये. अहिल्याताई, मग अशी टीव्हीवर पाहिलं तुम्हाला. अहो, केवढी गर्दी झाली होती तुमच्या सभेला. एखाद्या हिरोईनवानीच दिसत होता तुम्ही. आणि भाषण पण काय दमदार ठोकले तुम्ही. उगाच चमचेगिरी करू नकोस. अहिल्याताई, खरंच चमचेगिरी नाही करत, देवाशाच पण. ते कसं आहे ना, कसंही असलं तरी तुझ्या या अशा बोलण्याने मला काही फरक पडत नाही. आणि माझा विचार करण्यापेक्षा तू जरा स्वतःचा विचार कर. म्हणजे या घरातलं तुझं भविष्य आता ठरलंय असं समज. या घरातले सगळे निवडणुका संपायची वाट पाहताय. आणि एकदा का निवडणुका संपल्या की या घरातला तुझा गाशा गुंडाळायचा आणि इथून चालतं व्हायचं. अहिल्याताई, असं का बोलतात? कारण हे सुमित्राच्या मदतीने तुझ्यावर दुसऱ्या लग्नाची केस करणार आहेत. आणि अर्थातच ते जिंकणारही.